गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल लावून दहशत माजवणाऱ्या रोहित दंडगल वय वर्ष 21 राहणार दौलतनगर कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली आहे। त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून अधिक मिळालेली माहिती अशी की कोल्हापुरातील दौलतनगर येथील रोहित दंडगल हा 9 ऑगस्टला 32 शिराळा येथील नागपंचमीची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता। मिरवणुकीत त्याच्या काही मित्रांचा वाद झाला। त्यावेळी रोहितने कमरेचे पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेचा व्हिडिओ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांना मिळाला। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पथकाने व्हिडिओची पडताळणी करून शनिवारी दुपारी उजळाईवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून त्याला अटक केली आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेले गावठी बनावटीचे 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल मिळून आले असून त्याच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिस्तूल विक्री करणाऱ्या व्यक्तीचा देखील शोध सुरू आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत, तर सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार, उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अंमलदार अमित सरजे, विनायक चौगले, प्रवीण पाटील आणि कृष्णात पिंगळे यांनी केली। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।